वेळेप्रसंगी जातीसाठी माती खाऊ किंवा छातीला माती लावू असं म्हणणारे प्रत्येक जातीमध्ये शेकडो जातीवादी तुम्हाला मिळतील आणि मग हे जाती जातीमध्ये पेटवून देतात आणि मग अशानं एक दिवस सगळ्यांचीच माती होते। मात्र या मातीसाठी, या मातीतून मोती पिकवणाऱ्या माझ्या शेतकरी राजासाठी एकत्र येणारे हात मात्र खूप दुर्मिळ त्या ठिकाणी आहेत। काल मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलक आहेत, खूप मोठे मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांनी जे विधान केलं त्या विधानाची आज गरज आहे आणि खऱ्या अर्थानं सगळ्या जातींनी एकत्र येऊन या मातीसाठी, शेतकऱ्यासाठी लढणं खऱ्या अर्थानं आता काळाची गरज आहे। श्री जरांगे पाटील यांनी जे काल विधान केलं त्याच्यामध्ये ते म्हणाले की शेतकऱ्यांवरचं कर्ज सरतच नाहीये, पीक विमा शेतकऱ्याला मिळत नाही, शेतमालाला भाव नाही, दुधाचे दर वाढत नाहीत, हे सगळं कसं होत नाही हे मी एकदा बघतो। आणि त्यांनी मागे सुद्धा घोषणा केली होती, आता सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे। आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी सुद्धा समोर यावं आणि जातीवाद म्हणून मी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना प्रोजेक्ट करत नाही। मी श्री धनंजय मुंडे यांनी ज्या पद्धतीनं धानाला बोनस मिळतो त्या पद्धतीनं सोयाबीन कापूस उत्पादकांना का मिळत नाही यासाठी संसदेमध्ये म्हणजे आपल्या विधान भवनामध्ये आवाज उठवला होता, तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या सोशल मीडियावर टाकलेला आहे। आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे 18 पगड जातींना घेऊन चालणारे तरुण आहोत। शेतकऱ्याला जात नसते, शेतकरी हीच त्याची एक जात असते आणि म्हणून श्री जरांगे पाटील हा लढा उभारत असतील तर त्यांना आमचं समर्थन आहे। तसंही सध्या चळवळी ह्या सगळ्या पक्षाच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आहेत। आपण बघतो आहोत पाशा पटेल एकेकाळी शेतकऱ्यांच्या नावानं गळा सुकेपर्यंत ओरडायचे, मात्र पद वगैरे मिळाले, आता शेतकरी गेला आणि बांबू ठोकून घेतलाय त्यांनी। सदाभाऊ खोतचा सुद्धा आवाज दाबल्या गेलेला आहे। त्याच्यानंतर बाकी इतर लोक जे लढतायत ते वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड होऊन लढतायत। पण माझ्यासारख्या तरुणाची भूमिका आहे की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, आपापलं राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे, एक अराजकीय ताकद महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची निर्माण झाली पाहिजे। आज तुम्हाला कर्जमाफी मिळाली तर हम करे सो कायदा, म्हणजे आम्ही देऊ त्या पद्धतीनंच कर्जमाफी मिळणार आहे, म्हणजे सरकार देईल तेच घेणं आहे ना। बार्गेनिंग पॉवर आहे कुठे आपल्याकडे की आम्हाला इतकीच द्या, आम्हाला तितकंच द्या। आज पीक विम्याची योजना आमच्या डोळ्या देखत बदलली, जी आमच्या काहीच फायद्याची नाही, तरी सुद्धा आम्ही प्रतिकार करू शकलो नाही। आज आम्हाला अतिवृष्टीचं अनुदान असेल, इतर सगळ्या गोष्टी असेल, त्या कुठल्याच मनासारख्या मिळत नाही, तरी सुद्धा आम्ही प्रतिकार करू शकत नाही। प्रतिकार केला तरी आमच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाहीये। आज या महाराष्ट्रातले 288 पैकी 270-75 आमदार हे 95 ते 97% शेतकरी मतदार असताना निवडून जातात, तरी सुद्धा ते शेतकऱ्यांविषयी शब्द सुद्धा काढत नाहीत किंवा शेतकऱ्यांशी चर्चा करून विधान भवनामध्ये त्यांचा आवाज ते त्या ठिकाणी बुलंद करत नाहीत। कालच मी व्हिडिओ केला होता, आशुतोष काळे नावाचा एकच माणूस त्या ठिकाणी कर्जमाफी समितीच्या अध्यक्षांना भेटतो आणि त्यांना सांगतो शेतकऱ्यांना रेग्युलर सोबत थकीतांसोबत रेग्युलरांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे। प्रत्येक आमदारांना जर का आपली भूमिका मांडली, आपले प्रश्न जर त्या ठिकाणी मांडले तर आमच्यासारख्यांना पुढे येऊन लढायची गरजच पडत नाही ना। आम्हा शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे। आमचे शंकर बढे नावाचे कवी म्हणतात, म्हशी वांझोट्या निघाल्या झाले गरवार हिले आणि खाम गाळणारे येथे दुःख सवतीच झेले। म्हणजे जो घाम गाळतोय, एका दाण्याचे 1000 दाणे करतोय, तो आमचा शेतकरी बाब सवतीचं दुःख झेलतो आहे। आणि म्हणून चळवळ जिवंत झाली पाहिजे। उठ मर्दा उठ, आवळून घे मूठ आणि या शेतकरी विरोधी सरकारच्या हाण टाळक्यात पायामधला बूट, ही भूमिका आज शेतकऱ्यांच्या पोरांनी घेणं गरजेची आहे। मनोज जरांगे पाटील साहेब, आपण जर का शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं करणार असाल तर मी तुमच्या सोबत यायला तयार आहे। सगळे शेतकरी तरुण तुमच्या सोबत यायला तयार आहे। तुम्ही आंदोलन उभं करा, आमच्या मनासारखी कर्जमाफी आमच्या पदरात पडा, आमचा पीक विमा, आमच्या इतर गोष्टी असतील त्याच्यासाठी तुम्ही एकत्र जर आलात तर मोठ्या प्रमाणात प्रश्न त्या ठिकाणी मिटतील। मी तुम्हाला कळकळीनं सांगत आहे, शेतकरी वाचला तर देश वाचेल, अन्यथा उद्या भाकरीसाठी सुद्धा तुम्हाला आंदोलन करावं लागू शकतं, हे लक्षात घ्या। शेतकऱ्यांना साथ द्या। तुम्ही श्री मनोज जरांगे पाटील यांनी जे शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी मत व्यक्त केलंय त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तुम्ही त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार का
हे सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा. आणि शेतकरी हीच एक गोष्ट आहे की जी सगळ्यांमध्ये सलोखा आणि एकोपा घडून आणू शकते, कारण की हा देश शेतकऱ्यांचा, हे राज्य शेतकऱ्यांचं आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी राहतो आणि आम्हाला आमचा हक्क मिळत नाही. त्याकरता आम्हाला एक होणं गरजेचं आहे. एक है तो सेफ आहे, शेतकरी बर का, जाती नाही. त्या जाती जाऊ द्या उडत. ठीक आहे. सो शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील.